घोगाव तालुका कराड येथील शेतात बसलेल्या शेळ्या मेंढ्यांवर शुक्रवारी सायंकाळी बिबट्याने हल्ला केला। या हल्ल्यात 13 शेळ्या मेंढ्या ठार झाल्या आहेत। या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण असून शेतकऱ्यांनी आक्रमक होत बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे। याबाबत अधिक माहिती अशी घोगाव विकास सोसायटीचे सचिव सुभाष बाबूराव पाटील यांच्यामुळे शहरातील शेतात दत्तात्रय निवृत्ती काकडे व निशिकांत अशोक चव्हाण यांच्या शेळ्या मेंढ्या बसवण्यात आल्या आहेत। शुक्रवारी सकाळी 5:30 वाजता चव्हाण आणि काकडे आपल्या शेळ्या मेंढ्या चारण्यासाठी बाहेर घेऊन गेले होते। तत्पूर्वी या शेळ्या मेंढ्यांची लहान करडो ज्या शेतात मेंढरे बसवली होती तिथेच सुरक्षित जागी जाळीत झाकून ठेवली होती, परंतु त्यांच्यावरच सायंकाळी 5 ते 5:30 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला। या हल्ल्यात 13 शेळ्या मेंढ्या ठार झाल्या आहेत। दरम्यान घटनेची माहिती मिळताच उंडाळे विभागाचे वनरक्षक दशरथ थिटे व वनपाल बाबूराव कदम यांनी घटनास्थळी धाव घेत झालेल्या घटनेचा पंचनामा केला। रात्री उशिरापर्यंत हे काम चालू होते।